चंद्रपूरमध्ये अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात झालाय। मुलाला चॉकलेट आणायला जाते म्हणून एक गर्भवती महिला 4 वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली। नदीवरील पुलावरून जात असताना स्कूटीवरून तिचं नियंत्रण सुटलं आणि गाडीसह ती 30 फूट खोल खाली कोसळली। या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला। सुदैवाने तिचा 4 वर्षाचा मुलगा वाचला, पण त्याला अपघातात प्रचंड मार लागलाय। आईचा मृत्यू झाल्यानंतरही तो रात्रभर मृतदेहाला बिलगून रडत होता। पुलाखाली हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला, मनात कालवा कालव झाली, अनेकांना अश्रू अनावर झाले। बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली। सुषमा पवन काकडे असं या महिलेचं नाव आहे। ती 3 महिन्याची गर्भवती आहे। बामणीच्या आदित्य प्लाझा येथे सुषमा राहते। 4 वर्षाच्या मुलाला चॉकलेट आणायला जाते असं सांगून ती घरातून बाहेर पडली होती। सोबत तिने मुलाला घेतलं होतं। बामणीवरून ती राजुराला जात होती। वर्धा नदीच्या पुलावरून जात असताना स्कूटीवरील तिचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे स्कूटी थेट 30 फूट खोल पुलावरून खाली कोसळली। त्यामुळे सुषमा गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। तिच्यासोबत तिचा मुलगाही कोसळला होता, त्यालाही बराच मार लागला, पण सुदैवाने तो बचावला। संध्याकाळी अंधार पडल्याने अपघात झाल्याचं कोणाच्याच लक्षात आलं नाही। सुषमा घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबाने बरीच शोधाशोध केली। तिचा फोनही लागत नव्हता। नातेवाईकांकडे विचारपूस केली, पण ती काही सापडली नाही। अखेर तिच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि तक्रार दिली। पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना सोबत घेऊन रात्रभर सर्च ऑपरेशन केलं, पण तिचा शोध लागला नाही। गुरुवारी सकाळीच पोलिसांनी वर्धा नदीच्या पुलाकडे येऊन शोध घेतला। त्यावेळी नदीच्या किनारी सुषमाचा मृतदेह पडलेला आढळला। तिचा 4 वर्षाचा मुलगा आईला बिलगून रडत होता। रात्रभर रडून रडून त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती। त्याला बराच मारही लागला होता। मुलाला आईला बिलगून रडताना पाहून अनेकांचं हृदय हेलावून गेलं। अनेकांना तर अश्रू आवरणं कठीण झालं। पोलिसांनी तात्काळ सुषमाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय, तर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलाय। काकडे कुटुंबियांनी बुधवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास ती हरवल्याची तक्रार दिली। त्यानंतर आम्ही शोधाशोध सुरू केली, असं बल्लापूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितलं। सुषमा हिचा नवरा पवन काकडे हे बँक कर्मचारी आहेत। सुषमा मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घराच्या बाहेर पडली होती। तसेच बामणी गावात देवीचं दर्शन घेणार असल्याचंही तिने सांगितलं होतं, असं पवन यांनी पोलिसांना सांगितलं। दुसरीकडे पवन यांनी ईमेलच्या माध्यमातून सुषमाचं लास्ट लोकेशन ट्रेस केलं। तिचं लास्ट लोकेशन बामणी राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या जवळ दाखवत होतं। ही माहिती मिळताच पहाटे 4 वाजताच पवन यांनी पोलिसांसह नदी किनारी धाव घेऊन शोध मोहीम हाती घेतली। पुलाजवळ येताच त्यांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला। त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर सुषमाचा मृतदेह पडलेला दिसला, तसेच लहान मुलगा रडत असल्याचंही दिसलं। सुषमा हिचा शवविच्छेदन अहवाल आलाय, त्यात तिच्या मानेचे हाड तुटल्याचे दिसून आले आहे, तसेच तिचा हात फ्रॅक्चर झाल्याचंही स्पष्ट झालंय। या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण मुलाला चॉकलेट आणण्यासाठी सुषमा 5 किलोमीटर दूर का गेली होती हा प्रश्न असून आम्ही त्याचा तपास करत आहोत। या प्रकरणाच्या प्रत्येक अँगलने तपास करण्यात येणार असल्याचं उमेश पाटील यांनी सांगितलं आहे।